विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 4 राज्यशास्त्र विषयाच्या प्रकरण 4 मधील व्हिडिओ क्रमांक 2 या भागाला आपण सुरुवात करणार आहोत। आता पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं प्रकरण 4च्या एक देशामध्ये एकता निर्माण करण्याच्या दृष्टीने राज्याची भूमिका काय ते आपण पाहिलं। मग याच्यामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवाद असेल, धर्मनिरपेक्षता असेल, लोकशाही मूल्य, त्याच्याबरोबर देशामध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने आर्थिक प्रगती साध्य करणे, राष्ट्र उभारणी करणे, शासन व्यवस्था कशा पद्धतीची आहे, त्याचबरोबर लोककल्याणकारी कार्यक्रम आखणं, अशा पद्धतीने त्या ठिकाणी एकता निर्माण करून राष्ट्र उभारणी करणं हे पहिल्या व्हिडिओमधली भाग आपण पाहिले। याच्यानंतर दुसऱ्या जो व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित मूल्य आपल्याला विचारात घ्यायची आहेत। आता राष्ट्रीय एकात्मता म्हणजेच त्या ठिकाणी एक विविधतेतून एकता निर्माण करायची। आता आपल्याला भारताचं त्याचं एक ज्वलंत असं उदाहरण घेता येईल। भारतामध्ये अनेक जातीचे धर्माचे लोक राहतात, तरीसुद्धा आपल्या देशामध्ये एकता निर्माण झालेली आहे। मग त्याचीच उदाहरणे आहेत आपल्याला समान नागरिकत्व, जशा पद्धतीने भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर राज्यघटना तयार झाली। राज्यघटना तयार झाल्यानंतर मग त्या ठिकाणी एक प्रत्येक व्यक्तीला घटनेतील नियमानुसार मतदानाचा अधिकार, ज्यांचं वय सुरुवातीला मतदानाचा अधिकार 21 वर्ष वय पूर्ण झालेल्यांना सार्वत्रिक प्रौढ मताधिकार मिळाला। मग तिथं जात, धर्म, लिंग, पंथ, वंश कुठल्याही गोष्टी आड न येता त्या ठिकाणी सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिला। जे नागरिकत्वाच्या दृष्टीने त्या ठिकाणी राज्यघटनेने दिलेला हा अतिशय महान अधिकार आहे। मग 1989मध्ये वयाची अट मग 21 वरनं 18 वर्ष करण्यात आलेली, आता ती कंटिन्यू त्याच पद्धतीने चालू आहे। म्हणजे एकता निर्माण करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी एक राज्याची भूमिका कशा पद्धतीची असावी त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्या भारताचंच आपल्याला घेता येईल। त्याचबरोबर राष्ट्रीय एकता साध्य करणं, राष्ट्र उभारणीचं कार्य एक कशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची आदर्श मूल्य जोपासून करता येईल त्या दृष्टीने प्रोत्साहन देणं, शांतता सुव्यवस्था राखणं, त्याचबरोबर सामाजिक स्तरावर, राजकीय स्तरावर स्थैर्य निर्माण करणं हे या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं। आता साधारणपणे आपण बारकाईने जर विचार केला तर पहिला जो मुद्दा आहे राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याच्या प्रक्रियेमध्ये सांस्कृतिक व सामाजिकदृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून त्यांची एक राष्ट्रीय ओळख निर्माण करणं। म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे जे सामाजिक असतील, सांस्कृतिक गट असतील त्यांना एकत्र आणणं, म्हणजे अनेक जातीचे धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र करणं, आणि आम्ही अनेक जातीचे अनेक धर्माचे असूनसुद्धा आम्ही एक राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी एकत्र राहतो। या ठिकाणी जात धर्म या गोष्टी बाजूला ठेवतो, म्हणजे एकता निर्माण करतो। हे याच्यामधून त्या ठिकाणी एकतेचा संदेश आपल्याला या मूल्यातून घेता येईल। त्याच्यानंतर लहान लहान प्रदेश अथवा राजकीय, सामाजिक या सांस्कृतिक गटावर एक राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करणं। आता लहान लहान प्रदेश म्हणजे छोटे छोटे जर राज्याचे भूप्रदेश असतील तर त्यांच्यावर त्या ठिकाणी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक एक सत्ता प्रस्थापित करणं, म्हणजे एक राष्ट्रीय
सत्ता प्रस्थापित करणं म्हणजे राष्ट्राचं सार्वभौमत्व त्या ठिकाणी राष्ट्र एक आहे, ते कोणाच्या नियंत्रणाखाली नाही हे त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवणं किंवा त्या ठिकाणी एक प्रकारे एकता आहे राष्ट्रामध्ये आणि मुख्य केंद्रक राष्ट्रच आहे हे त्याच्यातून सिद्ध करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे राज्य आणि जनता यामध्ये सुसंवाद घडवून आणणं म्हणजे लोकांची इच्छा आकांक्षा जाणून घेणं. राज्य आणि जनता, मग राज्यामध्ये लोकांच्या काय इच्छा आहेत, काय अपेक्षा आहेत, विकासाचे कोणते कार्यक्रम हाती घेणं गरजेचं आहे, त्या लोकांच्या इच्छा जाणून मग तशा प्रकारची ध्येय धोरणं आखून त्या पद्धतीने त्या ठिकाणी कल्याणकारी योजना आखून त्या ठिकाणी त्या मार्गी लावणं आणि जनतेचा विकास करणं, त्या दृष्टीने सुसंवाद. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे सामाजिक स्वास्थ्य राखण्यास मदत करतील अशी काही उद्दिष्टे आणि मूल्ये विकसित करणं. आता सामाजिक स्तरावर सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणजे समाजामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी, चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी अशी काही मूल्य विकसित करणं म्हणजे समाजाचं एक उत्तरदायित्व चांगलंच होईल या दृष्टीने त्या ठिकाणी नवनवीन योजना आखणं जेणेकरून शिक्षणाचा विकास साधणं आणि शिक्षणाच्या विकासातून त्या ठिकाणी एक अशा प्रकारच्या कल्याणकारी योजना तयार करून त्या ठिकाणी विकासाचं एक उद्दिष्ट त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या या मूल्यातून विकसित करणं. मग जसं आदर्श नागरिक तयार करायचं जर असेल तर त्या ठिकाणी एक शिक्षण या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मग शिक्षण जर झालेलं राहिलं तर तो नागरिक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सगळ्या प्रकारच्या कौटुंबिक असतील, सामाजिक असतील किंवा राष्ट्रीय असतील किंवा आर्थिक असतील सगळ्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडत असतो. म्हणजे त्या दृष्टीने मूल्य विकसित करणं, मग तो वैज्ञानिक दृष्टिकोन असो किंवा त्या ठिकाणी देशाच्या हिताच्या दृष्टीने रक्षण करण्याच्या दृष्टीने असो. त्याच्याबरोबर नागरिक ज्या ज्या मूल्यांना त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देतात, अग्रक्रम देतात, त्या दृष्टीने संवाद साधणं आणि एकता निर्माण करणं. आता या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेची बाबतीत प्रश्न असो किंवा देशामध्ये त्या ठिकाणी जेणेकरून एकता निर्माण कशा पद्धतीने करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करणं. त्याच्याबरोबर त्या ठिकाणी राष्ट्रीय एकता म्हणजेच त्या ठिकाणी एकत्र राहणं, एकजिन्सीपणा या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे कॉम्युनिटी ऑफ कॉम्युनिटाईज म्हणजे एकता समुदायाचे, राष्ट्रीय एकता समुदायाचे या ठिकाणी समर्थन करते आणि त्याच्यातील विविधतेचा ती सन्मान करते. म्हणजे विविधतेतून एकता निर्माण करणं, त्या गोष्टींचा त्या ठिकाणी म्हणजे समता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे परस्परांची मूल्य, अनुभव, भौगोलिक सहसंबंध यांचा आधार करते. म्हणजे आम्ही एकाच छताखाली राहतो ही एक प्रकारची वांशिक, भाषिक किंवा धार्मिक असो किंवा अजून कुठल्या स्तरावरची विविधता असेल तर ती एकता निर्माण करण्यासाठी, समाजामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी एक निर्माण झालेली सुव्यवस्था, त्याचं एक एकता हे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे. त्याच्यामुळे समाजाची राष्ट्रीय एकता त्या ठिकाणी अबाधित राहते. आता एकता आणि सामाजिक स्थैर्य त्याच्यामुळेच जेणेकरून राष्ट्र उभारणीला हातभार लागतो. हेच आपल्या भारताचं ज्वलंत असं उदाहरण या बाबतीत आहे. आता या ठिकाणी पुरे भारताचंच त्या ठिकाणी माहिती आपल्याला घ्यायची. 1947ला आपला देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला. जवळजवळ 150 वर्षे इंग्रजांच्या
गुलामीतून त्या ठिकाणी आपल्या देशाला एक मोकळा श्वास 1947ला घेता आला. आणि त्यावेळेस अनेक समस्या होत्या, मग आर्थिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, धार्मिक असतील, किंवा त्या ठिकाणी शिक्षणाच्या समस्या असतील, मग आर्थिक मागासलेपणा त्या बाबतीत समस्या असतील. मग त्या ठिकाणी आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे, गरिबी, निरक्षरता, सामाजिक विषमता या भारतामध्ये त्या ठिकाणी एक अगदी रुजलेल्या प्राचीन काळातील खूप म्हणजे यांचं जाळं विणलं गेलेलं होतं. इतक्या भयंकर अशा समस्या होत्या. आणि स्वातंत्र्य चळवळीने भारतीयांसमोर एक काही वेगवेगळ्या प्रकारच्या देशाच्या स्वतंत्रतेच्या दृष्टीने पाऊलं ठेवण्याच्या दृष्टीने काही मूल्य, काही उद्दिष्ट ठेवली होती. आणि राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने ती मूल्य नक्कीच महत्त्वाची ठरलेली आहेत. आता त्याच्यामध्ये राष्ट्रवाद असेल, धर्मनिरपेक्षता असेल, लोकशाही असेल, मग याचाच आधार घेऊन त्या ठिकाणी एक प्रकारे एक देश स्वतंत्र होण्याच्या दृष्टीने मदत झालेली आहे. आता आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन, तर स्वातंत्र्यानंतर भारताची जर आपण एकता जर विचारात घेतली तर त्या दृष्टीने अनेक अडथळे जरी आलेले आहेत. स्वातंत्र्य मिळालं, पण त्यावेळेस त्या ठिकाणी अनेक संस्थानांचं एकत्रीकरण करण्याच्या दृष्टीने भारत सरकारला त्या ठिकाणी खूप एक जिकिरीचे प्रयत्न करावे लागले होते. अशी अनेक राजांची संस्थानं त्या ठिकाणी देशामध्ये विलीन होण्यास त्या ठिकाणी तयार नव्हती. त्यावेळेस लष्करी कारवाई करून त्या ठिकाणी ती संस्थानं एक देशामध्ये आणण्याच्या दृष्टीने पावलं उचलावी लागले होते. वेळप्रसंगी सरकारला त्या ठिकाणी कठोर पावलं त्यावेळेचे आपले भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचं एक त्या बाबतीत सिंहाचा वाटा आहे. त्याच्यामुळे त्यांना एक पोलादी पुरुष म्हणून अशी सुद्धा उपमा देण्यात आलेली आहे. म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस एकता निर्माण होण्याच्या दृष्टीने एक विविधतेमुळे त्या ठिकाणी अनेक अडचणी येत होत्या, तरीसुद्धा त्या ठिकाणी एकता निर्माण करण्याच्या दृष्टीने भारताने प्रयत्न केलेले आहेत. आता प्रादेशिक असेल, पौंशिक असेल, भाषिक असेल, तर अनेक प्रकारची विविधता होती. आणि एकता वाढवण्यासाठी भारताला प्रयत्न करावे लागलेले आहेत. म्हणजे ही एक समस्या राष्ट्रीय एकात्मतेची आणि एक राष्ट्रीय समुदाय म्हणून भारतीय लोकांमध्ये त्या ठिकाणी एकता निर्माण करण्याच्या संबंधित होती. आम्ही भारतीय आहोत, आम्ही कुठल्या प्रांताचे आहोत, आम्ही कोणत्या राज्याचे आहोत, ती संकल्पना बाजूला, पहिले आम्ही भारतीय आहोत. म्हणजे राष्ट्रीय संकल्पना ही महत्त्वाची आहे राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने. म्हणजे समाज परिवर्तन हे लोकशाही मार्गाने होणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने मग आर्थिक प्रगती त्या ठिकाणी साध्य करता येईल. मग भारतातील गरिबी, जात, लिंगभेद या समस्यातून त्या ठिकाणी आपल्याला मार्ग काढता येईल. मग स्वातंत्र्यानंतर राष्ट्राला एकात्मता निर्माण करण्याच्या दृष्टीने एक जे प्रयत्न केले गेलेले आहेत, मग त्याच्यामध्ये अखंडत्व संविधान प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी ज्याचा उल्लेख केला गेलेला आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, असे जो आपण त्या ठिकाणी उद्देशपत्रिकेचे त्या ठिकाणी प्रास्ताविक बोलतो, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी देशातील सर्व जनता, मग सामाजिक, आर्थिक, राजकीय एकता निर्माण करण्याच्या दृष्टीने एक हे शब्द त्या ठिकाणी म्हणजे तो घटनेचा एक महत्त्वाचा सार म्हणून विचारात घेतला जातो. आणि राष्ट्रीय अस्मिता त्याच्यामध्ये निर्माण होते. म्हणजे त्याच्यातून त्या ठिकाणी भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणं हे एक आव्हान तयार होत असतं. जसं 19व्या शतकाच्या उत्तरार्धात एक
विविध प्रकारचे लोक एकाच राष्ट्रीय छत्राखाली येण्यास सुरुवात झाली. म्हणजे देश स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले त्यावेळेचा जो कालखंड आहे, त्यावेळेस आपली एक स्वतःची ओळख म्हणून आम्ही भारतीय आहोत, आम्ही कोणत्या राज्याचे आहोत ते नसून आम्ही भारतीय आहोत ही निर्माण होऊ लागली. म्हणजे लोक एकत्र येऊ लागले. मग स्वातंत्र्य चळवळीच्या काळात एक भारतीय संस्कृती ही भारत या राष्ट्रामध्ये त्या काळामध्ये थोडं बदल होण्यास सुरुवात झाली. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे संरचनात्मक परिणाम. मग संरचनात्मक दृष्टीने आता देशामध्ये राष्ट्रीय एकता, प्रादेशिक अस्मिता यामध्ये साधलेला समतोल हा आपल्याला याच्यातून दिसून येतो संरचनेच्या बाबतीत. मग याचा जर आपण बारकाईचे मुद्दे जर पाहिले तर पुढील वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. एक, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. संरचना म्हणजे समतेच्या बाबतीत सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, लोकशाही व्यवस्था जास्तीत जास्त बळकट करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी सार्वत्रिक प्रौढ मताधिकार म्हणजेच कुठल्याही जात, धर्म, लिंग, पंथ, वंश हा भेदभाव न करता सर्वांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार देणारा जगातील एकमेव भारत देश होऊन गेलेला आहे. तो म्हणजे घटनेने हा अधिकार तोपर्यंत कोणत्याही देशात दिलेला नव्हता. असा सार्वत्रिक प्रौढ मताधिकार जसं इंग्लंड, अमेरिकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक श्रीमंती आणि एक आर्थिक परिस्थितीवर त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार दिला जात होता. तर काही देशांमध्ये तर त्या ठिकाणी स्त्रियांना बऱ्याच कालावधीपर्यंत मतदानासाठी वाट बघावी लागली होती. आणि त्याच्याबरोबरच भारत एकमेव देश हा त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी सार्वत्रिक प्रौढ मताधिकार देणारा त्या ठिकाणी देश ठरलेला आहे. आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय एकीकरण आणि एकात्मतेस हे घटक पूरक ठरलेले आहेत आणि ते लोकशाहीमुळेच शक्य झालेलं आहे. त्याच्याबरोबर संविधानाने प्रबल केंद्र शासनासहित संघराज्य व्यवस्था स्वीकारली. म्हणजे केंद्र सरकार हे प्रबळ आहे राज्य सरकारांपेक्षा. म्हणजेच त्या ठिकाणी भारताने शासन पद्धतीचे दोन प्रकार आहेत, केंद्रोत्सारी आणि केंद्राकर्षी. उदाहरणार्थ अमेरिकेची संघराज्य शासन पद्धती ही केंद्राकर्षी आणि भारतीय संघराज्य केंद्रोत्सारी आहे. म्हणजे केंद्राकडनं त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट होत असतात आणि केंद्राचे आदेश त्या ठिकाणी अंतिम असतात. त्या दृष्टीने केंद्रोत्सारी शासन पद्धतीचं संघराज्य म्हणून भारतीय संघराज्य ओळखलं जातं. मग प्रादेशिक गरजा आणि राष्ट्रीय गरजा याच्यामध्ये समतोल साधण्याचं काम केलं जातं. आता 1990च्या दशकात 73 आणि 74 जी घटना दुरुस्ती केली गेली पंचायत राज व्यवस्थेमधून. मग त्यामुळे त्या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थेच्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांचाही समावेश असेल. मग त्याच्यामध्ये त्यांच्या निवडणुका, त्यांचं त्या ठिकाणी अजून सोयीसुविधा, वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत करण्याच्या दृष्टीने 73-74व्या घटनादुरुस्तीमध्ये खूप मोठा बदल केला गेलेला आहे. मग त्या दृष्टीने त्या ठिकाणी त्या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. त्याच्यानंतर सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यास भाषेला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. भारतीय संविधानाने त्या ठिकाणी एक भाषांना जवळजवळ 18 भाषांना त्या ठिकाणी संविधानाने एक राष्ट्रीय स्तरावरचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे भारताची एक राष्ट्रीय भाषा हिंदी आहे आणि त्याच्यानंतर इतर ज्या 18 भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी एक प्रकारे त्या पद्धतीने त्या ठिकाणी घटनेमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे भारतात भाषावार प्रांतरचना करण्यात आली. 1956चा जो भाषावार प्रांतरचना जो कायदा आहे त्यानुसार त्या ठिकाणी
त्या कायद्यानुसारच त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांची राज्य निर्माण करण्यात आली. उदाहरणार्थ 1960मध्ये 1956च्याच कायद्याचा आधार घेत 1960मध्ये महाराष्ट्र हे मुंबई द्विभाषिक राज्य म्हणून होतं. पहिले महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र होतं, मुंबई द्विभाषिक राज्य होतं आणि त्याच्यानंतर 1960मध्ये या मुंबई द्विभाषिक राज्याचे 2 भाग झाले. एक मराठी बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र आणि गुजराती बोलणाऱ्यांचं गुजरात हे राष्ट्र निर्माण झालं. अशाच पद्धतीने पंजाब, हरियाणा या राज्यांची सुद्धा निर्मिती भाषावर प्रांतरचनेवरच झालेली आहे. तोच आधार त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रशासकीय पातळीवर भारतीय प्रशासकीय सेवा निर्माण केल्या जातात. जसं UPSC स्तर म्हणजे केंद्रीय लोकसेवा चाचणी तर्फे त्या ठिकाणी IAS, IPS, IFS आणि IRS अशा या प्रशासकीय उच्च स्तरावरच्या व्यवस्था निर्माण केल्या जातात. म्हणजे उच्च स्तरावरचा जो प्रशासकीय व्यवस्था आहे केंद्रीय स्तराकडूनच त्या ठिकाणी राज्यस्तरावर त्या ठिकाणी अस्तित्वात आलेल्या आहेत. म्हणजे केंद्राकडूनच त्या ठिकाणी राज्यस्तरावर जवळजवळ 25% एक IAS, IPS अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली असते. उदाहरणार्थ जसं आपण CO किंवा कलेक्टर किंवा सचिव या दर्जाचे पदं या ठिकाणी समाविष्ट होतात. 1961 साली पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद घेण्यात आली. मग या परिषदेमध्ये त्या ठिकाणी एकात्मता निर्माण करणं म्हणजे एक प्रकारे देशामध्ये समता निर्माण करणं, सारखेपणा निर्माण करणं. मग जमातवाद, जातीवाद असेल, प्रादेशिक वाद असेल, अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे भाषावाद असे जे संकुचित प्रवृत्ती असतील यांशी लढण्यासाठी मग त्यातून देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय एकात्मतेशी त्या ठिकाणी संबंध साधून हे एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे. त्याच्यानंतर ही परिषद त्या दृष्टीने त्या ठिकाणी महत्त्वाचं काम त्या एकता परिषदेने केलेलं आहे. त्याच्यानंतर 6वा जो मुद्दा आहे भारतीय संविधानामध्ये काही मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे मूलभूत कर्तव्य कोणती आहेत. जसं राष्ट्रध्वजाचा त्या ठिकाणी अपमान होणार नाही या दृष्टीने काळजी घेणं, आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे त्या ठिकाणी जोपासना करणं, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणं किंवा त्या ठिकाणी एक जे मूलभूत हक्क आहेत. मग मूलभूत हक्क ज्यावेळेस आपण जसं स्वातंत्र्य आहे, समता आहे, स्वातंत्र्य आहे, त्याच्यानंतर घटनात्मक उपाययोजना करण्याचा मूलभूत हक्क आहे, शैक्षणिक आहे, सांस्कृतिक आहे, त्याच्याबरोबर धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क आहे, शोषणाविरुद्धचा मूलभूत हक्क आहे. हे जवळजवळ त्या ठिकाणी आपण 6-7 मूलभूत हक्क त्या ठिकाणी ज्यावेळेस उपभोगतो, देशाकडनं मागतो, त्याच वेळेस आपलं देशाचं सुद्धा काहीतरी आपण देशाचं काहीतरी देणं लागतो. आपण कर्तव्यसुद्धा त्याच पद्धतीने त्या ठिकाणी चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने करणं गरजेचं आहे. मग कर्तव्य कोणती? उदाहरणार्थ रस्त्याने चालताना आपण कसं चालायला पाहिजे. जर आपण डाव्या साईडने चाललो तर आपल्याला अडथळा येणार नाही. आपण जर उजव्या साईडने चालायला गेलो तर त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो. म्हणजे कर्तव्यमध्ये आपण काय केले तिथं कसूर केली. म्हणजे असं प्रत्येक बाबतीत त्या ठिकाणी आपण देशामध्ये त्या ठिकाणी एक आदर्श नागरिक या दृष्टीने त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची चांगली कर्तव्य केली पाहिजे. जसं विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला म्हणजेच त्या ठिकाणी चांगलं कर्तव्य केलं आणि त्यांनासुद्धा चांगले मार्क्स मिळू शकतात. म्हणजे या पद्धतीने त्या ठिकाणी एक राष्ट्रीय स्तरावर सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी एक तशा पद्धतीची कर्तव्य करणं गरजेचं आहे. आता माहीत आहे का तुम्हाला राष्ट्रीय एकात्मता परिषद 1962मध्ये त्या ठिकाणी याच्याशी निगडीत एक
आढावा घेण्यासाठी ह्या परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. एकात्मता परिषदेमध्ये एक पहिली सभा ही जी घेतली गेली राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या बाबतीत, मग जी उद्दिष्टे होती समान नागरिकत्व, विविधतेत एकता, धार्मिक स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, समता, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, बंधुत्व आणि ही आपल्या देशाची बलस्थाने आहेत. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता परिषद ही सर्व मूलभूत हक्काशी संबंधित किंवा जवळजवळ निम्मे मूलभूत हक्क त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. सर्व मूल्यांवर आधारित एक विश्वास ठेवून त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली होती. म्हणजे देशामध्ये एकता, अखंडत्व कायमस्वरूपी टिकावी या दृष्टीने त्या ठिकाणी ही परिषद एकात्मता परिषद निर्माण करण्यात आलेली होती. आता माहीत आहे का तुम्हाला, मध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी एक 2 ओळीमध्ये आपले विचार मांडलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तर भारताच्या संदर्भात लोकशाही आणि संविधानाचं महत्त्व याबाबत त्यांचं जे मत आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण संवैधानिक म्हणजे घटनात्मक मार्गाचा वापर करावा व रक्तरंजित क्रांतीच्या मार्गाचा त्याग करावा. म्हणजे आपली घटना ही परिपूर्ण घटना आहे. आपल्या देशाची घटना अशी घटना आहे तर जगातील सर्वात मोठी आणि सर्व परिपूर्ण आणि त्या ठिकाणी प्रत्येक मुद्दा हा विस्तारित पद्धतीने लिखित अशी विस्तारित राज्यघटना जगात कोणतीच नाही. आणि त्या घटनेचा आदर्श घेऊन कामं करायची, आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने आणि संवैधानिक मार्गाचाच वापर जर केला तर आपल्याला काहीच अडचणी येणार नाही. रक्तरंजित क्रांतीचा आपण त्याग करावा, वापर करूच नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्त्वज्ञान या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी थांबू घेऊया. मानसिक परिणाम काय आहेत एकात्मतेच्या संदर्भातले, त्याच्यानंतर आव्हाने काय आहेत त्या बाबतीतला भाग आपण पुढच्या तासाला बघूया. धन्यवाद. आपण इथंच थांबतो.